तर नमस्कार मित्रांनो, आत्ताच पेपरवरून आलो मी. 4-4:30 वाजता आलोय. तर या बघा, इथं मॅडम ते चालल्यात घरी आणि हे बघा मम्मींचे इथं बसलेत. गिराईक झाला अक्काचा एक, आता सोडायचा टाइम झालाय. तर ह्या बघा ही रस पिऊ राहिली आणि मम्मी इथं बसली. तर ह्या बघा आता हे चाललेत. तर बघा काय डेंजर हसती. तर हे वावरात काय करतात आपण पाहू. क्रिकेट खेळत होते आता यशांतीन. क्रिकेटचाच मॅच संपली आता. अय बोल ना याच्यात काहीतरी. तुटले काय बॅट? अरे भाई आम्ही आता खेळत होतो तर काय विषय झाला बा, बॅटच तुटली. कस काय रे? आवाज होती असं जोर कोणी आणली? तेच म्हणलं तू कडून काय बॅट नाही तुटायची. बॅट एकीकडे दांडू काय एकीकडे झाला. आता काय करू? आता जरशी पैसे जमा करून बॅट घाला. तुम्हाला एक खाली स्कॅनर पाठवतो, त्याच्यावर पैसे द्या, बॅट घेतो. आता काय करता राव. आता काही लई भारी बॅट होती, लय वळले होते. चौकी केली, लय वळले होते. काय करणार आहे तुम्हाला आमचं दुःख काय कळ नाही. दुःख काय करणार तुम्हाला. जाऊन द्या आता काय करतो. बॅट नवीन बॅट. तर हे बघा इथं गाय बांधल्यात आणि पाटाला लय कालपासून पाणी चाललंय जोऱ्यात. बघा कसं फुलं आली झाडाला. तर सूर्य बघा कसा दिसतोय मावळतानी. तर हे वातावरण फक्त गावाकडेच पाहिलं भेटन. शहरात बिल्डिंग शिवाय काही नाही. तर बघा कसं दिसतंय. तर ही बागा कशी हिंडती. हिंडपेरी. तर मित्रांनो, आज या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दादाची A to Z वस्ती दाखवतो काय काय. तर हे बघा गुलाबाचे झाड, इथं तुळस किती वाढली बा. तर हे अंजिराचं झाड आणि ही लिंबुनी. हे बघा अंजीर झाड अजून छोटंच आहे पण अंजीर मस्त आलेले आहे त्याला. आणि हे बघा आता फुलं जळले, आता दुसऱ्या काळ्या येऊ राहिल्यात. तर फुलं पण लय आहे आणि गिऱ्हाईक तोडी देत फुलं. त्यांना किती वेळा सांगितलं ना तोडू नका, तरी पण काय ऐकत नाही ती. एक ऐकलं तर दुसरं राहतच, डबल नवीन सांगावं लागत. तर बघा कसं दिसतंय मस्त. तर हे बघा इथं एक लिंबुनी आहे आणि हे बघा पुदिना लावलाय आता दादानी त्यांनी. कधी कधी लिंबा नसल्यावर हेच पुदिना राहतो थोडा अजून तिकडं लावलेला आहे. हे कशाचं झाड आहे काय नाही. तर हे बघा आंब्याचं झाड आणि हे एक आंब्याचं झाड मस्त जुनं आहे बरं का. एवढं पण काही नाही, आत्ताच मागं लावलं होतं दादानी. 5-6 वर्ष झाले असेल. याला भरपूर आंबे येतात पण ह्यावेळेस काय झालं, याचा बार जळाला म्हणून आंबे काय एवढे आले नाही याला. तर बघा बस कशी स्पीडने चालली. आणि मित्रांनो हे इथं झाड आहे ना आंब्याचे काही लावलेले. बघा इथं ऊस काय लावला काय नाही एवढा शो साठी लावला वाटतं. आणि हे बघा हे झाड, हे फुल कोणतं आहे ते मला माहित नाही. आणि हे एक झाड आहे. तर दादाची त्यांची वस्ती मी तुम्हाला समोरून दाखवली, किती झाडं आहे किती नाही कशी आहे. तर आता इकडून हे झाडं दाखवतो तुम्हाला, मग तिकडून मागून नेतो मी तुम्हाला जिथून गाय आणि ते बांधलेले तिथून. तर बघा हे आंब्याचं झाड, इथून आंबा आहे इथपर्यंत, ती सगळी आंब्याची लाईन आहे. आणि इथं मका लावलाय दादानी. तर मी आता तुम्हाला पुढून दाखवतो समोरून. बघा इथं पण गुलाब लावलेले आहे. तर हे बघा ह्यो दादाचा त्यांचा गोठा आहे. तेव्हा त्यांना त्याचा आता सोडायचा टाइम झालेला आहे.
ते पण इथंच राहतो. आणि ही गाय थोडी मारकी आहे. आणि हे बघा, ही गाय काही एवढं नाही काही, पण खोड काढल्याशिवाय कोणतेच प्राणी आपल्याला मारित नाही, काही नाही. आपण त्यांचे जर खोड काढली तर मगच ते मारणार ना. बघा इथं लिंबून आहे, लिंब पण घरगुतीच, ऊस पण घरगुती. बाहेरून कुठं कोणाचं काम नाही करायचं, काही नाही, स्वतःच वैयक्तिक बिझनेस. हे बघा, हे कशाचं पेरूचं झाड आहे वाटतं. हे बघा पेरू पण आले त्याला. हे बघा. तर कसं आहे दादाचं डोकं मित्रांनो, नक्की कमेंट मध्ये सांगा. हे बघा वांग्याचे झाड, हे कशाचं आहे काय ना, हे चिक्कूचं झाड आहे मित्रांनो. हे शोचे झाड लावलेत दादानी, इथून तिथून शोचे झाड. आणि हे बघा, हे बाबूराव चंद यांचं घर. हे बघा जास्वंदीचं झाड. हे बघा वांग्याचं झाड, झाडाला तोडलं काय नको पोरांनी. हे बघा शोचे झाड आहे. हे बघा कैऱ्याचं इथं, आणि इथं एक अंजिराचं झाड लावलेलं आहे. बाकी तिथं ती गवतीच्या याचं झाड आहे, जास्वंदीचं, कैऱ्याचं. हे बघा कुंडे आहे ते इथून. तर आता ही लाईन मी तुम्हाला दाखवली आहे. आणि ते बघा तिथं दादा संध्यांचं घास येते बैलांसाठी. म्हणजे मित्रांनो, दादांनी इथं सगळं वावरातच सगळं वैयक्तिक बनवलेलं आहे, कुठंच काही नाही. जनावरांसाठी घास पण इथंच, तिथं शेणखत सरळ हे वावरातच जातं. तर पिकाचं उत्पन्न पण एकदम मस्त निघतं. मी तुम्हाला म्हणलं होतं मागच्या व्हिडिओत, मी तुम्हाला सगळं दाखवेन दादाची शेती करण्याची पद्धत पासून तर झाडं कोणते कोणचे नाही. बघा हे नारळाचे शोचे झाड लावलेत. ते शोचे झाडं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा, हे वाढते का जसे आहे तसेच राहते. कारण की हे झाड लावलं ते एवढं काय उंची धरली नाही त्यांनी. आणि हे एक झाड जे आहे त्यांनी पण काही एवढी उंची धरली नाही. हे बघा तो बाबू कसा पळतो. तर हे बघा इथं सोलर आहे, ही घास लावलेली. आणि हे आत्ताच नांगरलंय दादांनी. तर सोलर प्लेटचा व्हिडिओ मी काढला होता, पण तो माझ्या चॅनलवर नाही वाटतं, तो मम्मीच्या चॅनलवर आहे. सोलर प्लेट नंतर हे बघा इथं मका लावली. तर आता रोड रुंदीकरण मध्ये हे सगळं उठणार आहे, थोडं मागच येणार आहे. तर हे बघा ते समोरचं तुम्हाला दाखवलं होतं, तिथं ते सार्थक बसला होता, आंब्याचे झाडं तेन होते तिथं. आता तुम्हाला ही पट्टी दाखवतो काय की नाही. हे बघा तिथं तुम्हाला दाखवलं आहे, मी तुम्हाला दाखवतो डबल. हे बघा ते समोरून नाही का, ये इथं होतो मी उभा, तुम्हाला मग तिकडली पट्टी दाखवली, ती कांदे ते पडेल. हे बघा इथपर्यंत आंब्या कायऱ्याची झाड आहे. आणि हे बघा इथं कायरे किती लागलेत, अजून पण बाहेर काय गेला नाही. बघा ह्या झाडाला काही एवढं कायरे नाही, आणि ह्या झाडाला बघा किती कायरे आहे बघा. तर हे बघा हे झाडाला काही एवढं छोटं आहे, अजून आले नाही. हे बघा कवळे पानं. बघा याला किती कायरे आलेत. तर हे बघा कसे धिंगाणा घालून राहिलेत. कोण आरडलं काय नाही. हे बघा कशी पळती, हिला डांबरट पोरगी ही. तर हे बघा इथं कायऱ्याचं झाड. तर पुढं गेलं तर तुम्हाला हे बघा मी पपईचं झाड दाखवतो. हे बघा, हे बघा याच्यात खायसारखी ही झाली वाटतं, पण थोडी कच्ची आहेच तरी पण. आणि ही द पिकत आली. हे पपईचं झाड. अजून दादा एक दिवशी म्हणले होते पूर्ण वावरात गुलाब लावायचा आहे. काय माहित आता लावायचं का नाही, खरं काय खोटं काय. हे झाड, हे बघा हे कशाचं झाड आहे,
कशाचं आहे काय नाही मित्रांनो, मला काय एवढं ओळखा ना. हे बघा खडी आणली दादानी त्यांनी, ही वाळू कायचं बांधकाम करायचं आहे का ना. या बघा हे पण काय रे. आणि आता ऊस थोडाच राहिलाय. ह्यो खोडवा केला ऊस वाटतं. आता ह्यो पण तोडून नवीन बांधायचं वाटतं, नवीन लावायचं म्हणजे. तर इथपर्यंत सगळा ऊस तोडीत पा नांगरला आता शेवटी दादानी. तर हे बघा. तर मित्रांनो तुम्हाला मोळ दाखवतो मी. मोळ आलंय लय मोठं इथं. तर हे बघा हे पण, याला पण कायऱ्या एवढ्या मीडियम आहे, जास्त कमी नाही जादा नाही. तर बघा लय चिखल इथं. मी मगाशी आलतो इथं ऊस न्यायला आलतो, तर भलती पाय भरले होते माझे. तर हे बघा तुम्हाला मोळ दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, साधं मोळ वाटतं ते. मोळ साधा असू का काही पण डेंजर राहतोय. लांबच राहिलेलं बरं. पण ते काढणार म्हणजे काढणारच आपण. पण ते कधी काढायचं मित्रांनो. दादाला मी म्हणलं मोळ काढायचंय, तर दादा काय म्हणे हे गवळ कमी करायचंय, मग त्याच्यानंतर काढू दूर करून दुपण करून मग ते काढावं लागेल. कारण की हे याच्यामुळे अडचण होऊ राहील. हे ऊस आहे ना, हे इथपर्यंत क्लिअर झाला ना, 1-2 दिवसातच काढून टाकी देईन. याला काही टाईम नाही लागत. जर ठरलं तर हे लगेच निघून जातं. हे आजचा ऊस संपला समजा, आजचा ऊस संपला तर हे आजचं काढलं त्याला बरोबर होतं. ते उद्यापर्यंत निघा नाही पुढचं इथपर्यंत, तिथून पुढं मग. तर हे बघा हे झाडच लपलंय पूर्ण ऊसात, नारळाचं झाड. तर मित्रांनो आता पुढं जाऊ का ना, की लई चिखल इथं आणि पाय लय भरतात पूर्ण चिखलचं, सँडलला लागतो. तर आता इथं दाखवायसारखं काही नाही मित्रांनो. जे काय होतं ते इथून तर इथपर्यंतच एवढ्या याच्यात एरियात. पुढं काय फक्त आता थोडा ऊस राहिलेला आहे, आणि इथून आता हे पण नांगरावं लागेल. हे जेवढा ऊस काढला ते पण बघा तिथं पण नांगरलेलं आहे. तर आता आपण जाऊया पुढं. तर आम्हाला आता बाहेर जायचंय, थोडं नेवाशा फाट्यावर काम आहे वाटतं. तर बघा कसं दिसतंय, बघा सूर्य कसा दिसतोय. फक्त लाईट सगळा अंधार करतो मी. बघा सूर्य कसा लाईट दिसतोय सूर्याचाच फक्त. बघा पूर्ण उजेड केल्यावर कसं दिसतंय. तर मित्रांनो जी माझ्या गावाकडे ती शहरात काही नाही. ह्या टायमाला आता तुम्हाला दाखवलं असतं, पण ह्या टायमाला पूर्ण पक्ष्यांचा थवा येत राहतो मोठावाला. एक गेला तर एक यश टाईम राहत त्यांचा परत यायचा. आणि एवढ्यात काही आहे ना, आणि मी व्हिडिओ शूटिंग करून राहिलोय म्हणून येत नसन, नाही तर कॅमेरा बंद केल्याच लगी पक्षी इतके जोरात येईन ना. पूर्ण मोठं पर इथून तर इथपर्यंत असता राहतो छोट्या पक्ष्यांचा. तर बघा ही पोरगी चालली आता घरी तिच्या. ती आता खेळू दमली वाटतं. तर कॅमेरा क्वालिटी कशी आहे मित्रांनो बघा बरं तुमची. आपल्याला काही एवढं कळत नाही ते. बघा कशी पाती. काल मी झोपलो होतो इथं वावरात रात्रीचं. मम्मी फोनवर बोलत होती या सोलर जवळ, आणि मी या इथं झोपलो होतो हा फोन पाहत. तर माझ्याकडे पाहते ना, अशी घाबरली ती, पळूनच गेली लगेच. तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जय हिंद.